देशभरातील शनी महाराजांच्या 3.5 पीठांपैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून भारतात ओळखले जाते। आख्यायिकांप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या 3.5 पीठांमध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे। नांदगाव नस्तनपूर येथील श्री शनिदेव ही नाशिक जिल्ह्यातील पंचरत्नांची देवस्थाने आहेत। या देवस्थानाच्या दर्शनाने व गोदावरीच्या कुंभस्नानाने शतजन्माची पापे नष्ट होतात। या ठिकाणी शनी अमावस्येला मोठी यात्रा भरते। भारतभरातून लाखो शनी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। यावर्षी देखील शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे महाआरती व या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर हे भारतातील शनी महाराजांच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असून या मंदिराची स्थापना स्वतः प्रभू श्री रामचंद्र यांनी केली आहे। यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केलेली होती। मंदिर प्रशासन संस्थांचे कर्मचारी व मंदिराचे पुजारी व असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन माधव खाबिया। रामकृष्णारी नीलांजनम समाभासम ब्रवीपुत्रमेवागजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वरम। आज शनिधाम नस्तनपूर या ठिकाणी दादा आलेले आहात। या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे त्या संस्थेची मुलाखत दादा घेत आहात। या ठिकाणी संस्था कशी चालते तर आज अमावस्या आहे। या अमावस्या निमित्ताने संपूर्ण परिसरातील संपूर्ण शनिभक्त परिवार या ठिकाणी दर्शनाला येत असतात व संस्थांना सहकार्य करत असतात। आज हजारो संख्येने गर्दी आहे आणि शनिवारी अमावस्याला गर्दी असते। मग ही संस्था कशी चालते जर सांगायचं ठरलं तर हे जे भाविक येतात भाविक या ठिकाणी सहकार्य करतात। संस्थांसुद्धा चांगली अशी सिक्युरिटी चांगली सोय देतं आणि ज्या सहकार्यामधून जे काही लाभ होईल त्या लाभातून ही संस्था चालते। या संस्थेमध्ये सध्या 55 मुलं शिकतात। यामध्ये काही मुलं आई वडील नाहीत असे आहेत, काही मुलांना आई आहे वडील नाही किंवा काहींना दोघंही आहे पण परिस्थिती गरिबीची आहे अशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात। मग तुम्ही म्हणाल महाराज यांचं शाळेचे शिक्षण सर्व शिक्षण कसं चालतं तर संस्थान काही मदत करतं किंवा परिसरातील संपूर्ण भाविक भक्त मदत करतात। त्या मदतीने हे संस्थान चालतं व ही संस्था चालते। सुंदर प्रकारे संस्था चालू आहे। सर्वांच्या कृपा आशीर्वादाने रामकृष्ण हरी। आपल्या भारतातील पहिलं पीठ भगवान स्थापित झालेलं आणि भाविक शनी अमावस्येला श्रावण महिन्यामध्ये इथे फार गर्दी होत असते। नवसाला पावणारा शनी महाराज जे कोणाच्या मनोकामना असतील ते सर्व पूर्ण होतात असे शनी महाराज आहे। प्रभू रामचंद्रांनी पहिलं स्थान स्थापित केलेलं आहे। साधारण किती लोक दर्शन घेतात इथं? इथं भाविक लाखो हजारो भाविक इथं दर्शनाला येतात। आज काय काय आणि दुपारी 12 वाजता साबुदाणा खिचडी वाटप केली भाविकांना। सकाळी तेल अभिषेक व पंचामृत अभिषेक मोठ्या बावणीमध्ये फुलगर्दी होती आणि आरती झाली। आरतीची मानकरी दुपारची आरतीची मानकरी बबी काका म्हणजे राजेश कवडे